पहिला चेंडू भन्नाट असावे, कुठेतरी उंचावर मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि पहिला झटका लागतोय तो स्टेशन ठाकूरवाड्या संघाला. लागेल तो सचिनच्या रूपाने मोठा झटका स्टेशन ठाकूरवाड्या संघाला. चांगल्याशी सुरुवात करून देतो तो मयूर हा गोलंदाज. पहिल्याच चेंडूवर कुठेतरी चांगलासा बळी मिळवला. पुढे फलंदाज असेल तो उमेश. चांगलासा फटका काव करण्याच्या दिशेने, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, रन आउटची संधी आणि मिळतील त्या एक का दोन, एक आणि धाव बाद. लागेल तो सलगचा दुसरा झटका स्टेशन ठाकूरवाड्या संघाला. कृपया सर्व संघांना सूचना असेल, धावताना थोडा बाजूने धावा, कारण काल खूप मोठा पाऊस पडला. कुठेतरी चांगल्याशी मेहनत करून पिच बनवलं आहे. कुठेतरी तिसऱ्या पंचांची दाद मागितली आहे. कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही. नॉट आउट असेल, लक्ष असू द्या. नॉट आउट असेल. या बॉलवर मिळतील त्या दोन धावा. दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो. एक बाद दोन धावा. रन आउट साठी जर रिव्ह्यू घेतला, जर तो अँगल मध्ये दिसत असेल तरच इकडून देण्यात येईल, अन्यथा अंपायरचा डिसिजन फायनल मानला जाईल. लक्ष असू द्या. स्लोअर पद्धतीचा चेंडू, कुठेतरी फलंदाज मिस करतोय, जाईल तो निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी मयूर या गोलंदाजाची. पुढील चेंडू चांगला सारांना पाहायला मिळतोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चांगलासा फटका, जाईल तो खणखणीत चौकार. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती एक बाद सहा धावा. जेलची संधी, लागेल तो दुसरा झटका स्टेशन ठाकूरवाड्या संघाला. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो मयूर हा गोलंदाज. आणि पुढील फलंदाज असेल तो राकेश कवटे. बघूया आपल्या संघासाठी सन्माननीय सुधाकर शेठ भाऊ घारी यांचे कट्टर समर्थक राकेश कवटे. बघूया आपल्या संघासाठी उद्याच्या दिवसामध्ये सन्माननीय सुधाकर भाऊ घारी यांचे संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन होणार आहे. पोटाच पद्धतीचा चेंडू आणि मिळेल ती अवांतरची धाव. अवांतरच्या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 7 धावा.
कुठेतरी एज लागते, कुठेतरी आउटफील्ड कुठेतरी स्लो असल्यामुळे मिळतील त्या केवळ 2 धावा. 2 धावेने धावफलक दान फुटला तो 2 बाद 9. बघूया या सत्रातील दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कर गोलंदाज निकेश हा गोलंदाज. चांगला असं षटक हाताळले ते मयूर गोलंदाजाने. 9 धावा खर्च केल्या, मात्र 2 बळी मिळवले. बघूया निकेश. चांगला असा ऑफ साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण, मात्र मिळेल ती केवळ 1 धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो 2 बाद 10 धावा स्टेशन ठाकूरवाडी संघाचा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू उंचर मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी फलंदाज बीट होतो, जाईल तो निर्धाव चेंडू. सुंदर असा कमबॅक निकेश या गोलंदाजाचं. पुढील चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, छत्रपतीचा छावा ठोकतोय 6 धावा. जाईल तो स्टेशन ठाकूरवाडी संघाचा ब्रँडेड षटकार. सुंदर असा फटका पाहायला मिळाला तो राकेश कवटे या फलंदाजीच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोचली ती 2 बाद 16. चांगल्याशे फटके पाहायला मिळतात ते. पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बीट होतो, जाईल तो निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी निकेश हा गोलंदाज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिडॉमच्या दिशेने, चांगलाच क्षेत्ररक्षण, मात्र कुठेतरी रनआउटची संधी लागेल तो. तिसरा झटका स्टेशन ठाकूरवाडी संघाला राकेश कवटेच्या रूपामध्ये. चांगलासा षटकार पाहायला मिळाला होता त्याच्या बॅटमधून, मात्र फलंदाज बाद. आणि पुढील फलंदाज असेल तो अजिंक्य. कुठेतरी राकेश कवटेची जागा घेताना पाहायला मिळेल. मोठे फटके खेळण्याची क्षमता असताना कुठेतरी धाव बाद होतो तो हा फलंदाज. कुठेतरी आपल्या डगावमध्ये निराशा पाहायला मिळते त्या स्टेशन ठाकूरवाडी संघामध्ये. बघूया शॉर्ट फिट मध्ये चेंडू आणि मिळेल ती अवांतरची धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 17. 3 बाद 18. सुंदर असा फटका काव करण्याच्या दिशेने झेलची संधी. सुंदर असा झेल पाहायला मिळाला. लागेल तो सलगचा स्टेशन ठाकूरवाड्याला मोठा झटका अजिंक्यच्या रूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी करतात ते कोतलवाडी संघाचे खेळाडू. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18 धावा. बघूया पुढील फलंदाज अजय आपल्या संघासाठी. आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज जयेंद्र.
बघूया जयेंद्र हा गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी सुंदर असा वेग पाहायला मिळाला आणि फलंदाज कुठेतरी बीट होईल जायचं निर्धाव चेंडू सुंदर अशी सुरुवात करतोय तो जयेंद्र हा गोलंदाज पुढील चेंडू भन्नाट असा वेग मात्र कुठेतरी बॅटची कडा लागते रनआउटची संधी मात्र तिसऱ्या पंचाकडे दाद मागितले आहे जर चांगल्या अँगल मध्ये दिसत असेल तर डिसिजन दिला जाईल अन्यथा पंच तुमचा डिसिजन अंतिम मानला जाईल पंच तुमचा डिसिजन काय असेल दोन्ही पंच डिसिजन कळवायचं आहे इथे बॅट्समन त्या अँगल मध्ये दिसत नाही त्याच्यामुळे नॉट आउट का 2 धावा ना यस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 बाद 20 धावा स्टेशन ठाकूरवाड्या संघाची सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो जयेंद्र हा गोलंदाज तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन चांगला सारांना पाहायला मिळतोय उंचावर मारण्याचा प्रयत्न झेलची संधी आणि झेल बाद लागेल तो 5वा झटका स्टेशन ठाकूरवाड्या संघाला सुंदर अशी गोलंदाजी जयेंद्र या गोलंदाजाची बघूया पुढील फलंदाज अतुल हा फलंदाज कुठेतरी मोठे फटके मारण्यात तरबेज असलेला हा खेळाडू बघूया जयेंद्र हा गोलंदाज याने आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी केली आहे कुठेतरी 3 चेंडू हाताळत असताना 2 धावा खर्च केल्या आणि 1 बळी मिळवलेला आहे तो ह्या गोलंदाजाने स्ट्राईकला फलंदाज असेल तो अतुल षटकातील 4था चेंडू यॉर्करचा चेंडू भन्नाट असा वेग पाहायला मिळाला कुठेतरी फलंदाज बीट होतोय जाईल तो निर्धाव चेंडू सुंदर असं षटक हाताळतोय तो जयेंद्र हा गोलंदाज पुढील चेंडू आणि जाईल तो सलगचा दुसरा चेंडू निर्धाव सुंदर असं षटक हाताळतो हा गोलंदाज कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील त्या फलंदाजाला स्ट्राईकला फलंदाज असेल तो अतुल तिसऱ्या षटकात बघूया तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू जयेंद्र हा गोलंदाज यॉर्करचा चेंडू आणि जायचं सलगचा तिसरा चेंडू निर्धाव तिसऱ्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती स्टेशन ठाकूरवाड्या संघाची 5 बाद 20 धावा 5 बाद 20 धावा सुंदर असं षटक हाताळलं ते जयेंद्र गोलंदाजाने केवळ 2च धावा खर्च केल्या 6 चेंडू मध्ये पुढील सामना होईल तो सावरोली विरुद्ध ताडवाडी सावरोली विरुद्ध ताडवाडी हा सामना या इनिंग ब्रेक मध्ये टच विन केला जाईल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे या षटकानंतर टच विन केला जाईल ताडवाडी विरुद्ध सावरोली
सुंदर अशी झेल, चांगला अशी झेल पडतो तो हा क्षेत्ररक्षक. सुंदर असा पहिला चेंडू हाताळला तो गणेश या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर कुठेतरी मोठा बळी मिळवला. पुढील फलंदाज असेल तो बघूया श्रेयस. बॉल आहे ना, कुठेतरी मोठे फटके माराव्यात स्टेशन ठाकूरवाड्या संघाला. शॉर्ट पिच पद्धती चेंडू कुठेतरी सरळ रेषेत मारलेला फटका. कुठेतरी गचाळा पाहायला मिळतील त्या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो. 6 बाद 22 धावा. पुढील सामना होतो सावरोली विरुद्ध ताडवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये त्यांचा टच होऊन केला जाईल. बघूया अंतिमचं हाणामारीचं षटक. पुढील चेंडू कुठेतरी मिळते अवंतरची धाव. कुठेतरी दिशा भरकटताना पाहायला मिळतो तो हा गोलंदाज. अवंतरच्या धावीने धाव फलक जाऊन पोहोचला तो. 6 बाद 23. लेग वाईज चेक धाव ना. हा यस. सोन्या बघत आज पण आपली छत्री तयारी ठेवायची आहे. फुल टच पद्धतीचे चेंडू कुठेतरी बिमर चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी आउटफील्ड ओली असल्यामुळे वाईड प्लस नो प्लस 2 धावा. यस मिळतील त्या 22च्या 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. बघूया चांगला किती धावांचं आव्हान देतो तो स्टेशन ठाकूरवाड्या संघ. ग्राउंडचा अंदाज घेत असता तसेच आउटफील्डचा अंदाज घेत असता किती धावांचा आव्हान ठेवतो तो स्टेशन ठाकूरवाडा संघ. कुठेतरी प्रेरचा चेंडू होता. मिळती 1 धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो. 28 धावा. अनाबानीच्या षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट पेपर चेंडू चाल मारण्याचा प्रयत्न. जेलची संधी मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू जातो. मिळतील त्या 2 धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो. 30 धावा आव्हान असेल ते कोतलवाडी बस या संघाला. 31 धावांचं 4 षटकामध्ये 31 धावांचं आव्हान असेल ते कोतलवाडी बस या संघाला. पुढील सामना ताडवाडी विरुद्ध सावरोली. दोन्ही संघाच्या कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सावरोली संघाचा कर्णधार तसेच ताडवाडी संघाचा कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे टच विन करण्यासाठी. आव्हान असेल ते 24 चेंडू आणि 31 धावांचं. कोतवाडी ब या संघाला सुंदर अशी गोलंदाजी केली.
सावरली संघाचा कर्णधार तसेच ताडवाडी संघाचा कर्णधार लवकर लवकर टॉचविन करण्यासाठी यायचा आहे. सावरली संघाचा कर्णधार उपस्थित आहे तरी ताडवाडी संघाचा कर्णधार लवकर लवकर उपस्थिती दाखवायची आहे. पुढील सामना सावरली विरुद्ध ताडवाडी टॉचविन करण्यात येत आहे. नाणेफेकी जिंकली आहे ती सावरली या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना झाल्यानंतर तो सामना होईल. चालू असलेला सामना स्टेशन ठाकूरवाडी विरुद्ध कोतलवाडी ब संघ. आव्हान असेल ते 24 चेंडू आणि 31 धावांचा कोतलवाडी ब या संघाला. जयश्री वाघोबा क्रिकेट संघ आयोजित देवमाणूस चषक आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना स्टेशन ठाकूरवाडी विरुद्ध कोतलवाडी ब. स्टेशन ठाकूरवाडी संघाने 4 षटकांमध्ये तब्बल 30 धावा कुठून काढल्या. आव्हान असेल ते 4 षटकामध्ये 31 धावांचं. सलामीचे फलंदाज दाखल होत आहेत निलेश आणि मयूर. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची सुरुवात करून देत आहेत ते निलेश आणि मयूर. दोन्ही नावाजलेले असे संघ कोतलवाडी ब विरुद्ध स्टेशन ठाकूरवाडी. पुढील सामना होईल तो सावरली विरुद्ध ताडवाडी. सावरली या संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघूया गोलंदाज मार्को गोलंदाज असेल तो सचिन आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो नावाजलेला फलंदाज निलेश आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तो मयूर. बघूया आव्हान असेल ते 24 चेंडू आणि 31 धावांचं. स्टेशन ठाकूरवाडी संघ कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कुठेतरी फिरून मारण्याचा प्रयत्न अपील करण्यात आणि पहिल्या चेंडूवर कुठेतरी मोठा झटका लागतोय तो कोतलवाडी ब या संघाला. निलेशच्या रूपामध्ये कुठेतरी शपेल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता मात्र लागेल तो पहिला झटका कोतलवाडी ब या संघाला. 0 ह्या धावेवर सुंदर अशी सुरुवात करून देतो तो स्टेशन ठाकूरवाडी संघाचा गोलंदाज.
धावसंख्या झाली आहे ती कोतलवाडी बळ्या संघाची. चांगलासा फटका, सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिळतील त्या 2 धावा. 2 धावेने श्रीगणेश होतो तो कोतलवाडी बळ्या संघाचा. कृपया 12 खेळाडू असल्यामुळे 13वा आणि 14वा खेळाडू कृपया खाली बसावं. कुठेतरी वेळ पुढील चेंडू षटपीठाने जाऊन चाल मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतोय. जाईल तो खणखणीत चौकार. सुंदर असा फटका पाहायला मिळाला तो केतन फलंदाजीच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 8 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो केतन हा फलंदाज. वैयक्तिकरित्या 6 धावांवर खेळतोय तो. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती कोतलवाडी बळ्या संघाची 1 बाद 8 धावा. संताची सुरुवात पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्फत गोलंदाज अजिंक्य आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो मयूर हा फलंदाज. बघूया सलामीला गेलेला हा फलंदाज आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजिंक्य. पुढील चेंडू दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी अजिंक्य हा गोलंदाज. आणि स्ट्राईकला पण राहतो मयूर. कुठेतरी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र जाईल तो वाईड चेंडू आणि मिळेल ती अवांतरची धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद. अरे गड्या रुपये वाईट आहे. पंच कोणत्याही संघाची बाजू घेणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पंच हे बाहेरचे आहेत. कोणत्याही संघाची बाजू घेणार नाहीत आणि पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. लक्ष असू द्या. सगळ्या संघांना सूचित करण्यात येत आहे की कोणत्याही संघाने पंचावर ऑब्जेक्शन घेऊ नये. बघूया पुढील चेंडू उंचर मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी मात्र जाईल तो कोतलवाडी बी संघाचा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 15 धावा. सुंदर असा फटका पाहायला मिळाला तो काळू कॉर्नरच्या दिशेने. मयूर या फलंदाजाच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 15. पुढील चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी मात्र कुठेतरी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. मिळेल ते मयूर फलंदाजाला जीवदान
आणि मिळते त्या 2 धावा. 2 धाव्याने धावफलक जाऊन घेतला तो एक बाद 17 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतो तो मयूर हा फलंदाज. वैयक्तिकरित्या 8 या संख्येवर खेळतोय. मात्र कुठेतरी खोतवाडी प्रसंग वरचढ होताना दिसतोय. कमबॅक करावं लागेल त्या या गोलंदाजाला. फुटबॉल चेंडू चांगलासा मारलेला फटका. झेलची संधी आणि सुंदर असा झेल पाहायला मिळाला तो. क्षेत्ररक्षक मला वाटतं राकेश कवटे असेल. सुंदर असा झेल पाहायला मिळाला. चांगलासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो तो अजिंक्य हा गोलंदाज. लागेल तो दुसरा झटका मयूरच्या रूपाने कोतलवाडी या संघाला. आणि पुढील फलंदाज असेल किसन. बघूया दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि पुढील समीकरण असेल ते कोतलवाडी या संघाला 14 चेंडू आणि 14 धावांचं सोपं आव्हान असेल. सुंदर अशी फलंदाजी केली ती मयूर या फलंदाजाने. ज्याने आपल्या वैयक्तिक खेळामध्ये चांगला षटकार खेळून काढला. चांगल्याच्या स्थितीत नेऊन ठेवला तो स्कोर कार्ड. आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो किसन. आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे तो अजिंक्य. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू बघूया. फिरून मारण्याचा प्रयत्न कुठेतरी मोठा फटका मारण्याची संधी चालून आली होती. मात्र कुठेतरी मिळते केवळ 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 धावा. पुढील समीकरण असेल ते 13 चेंडू आणि 13 धावांचं कोतवाडी बया संघाला. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. चांगलासा कोकणीच्या दिशेने मारलेला फटका. मात्र कुठेतरी सावध पवित्रा घेत असताना फलंदाज. मिळेल ती 1 धाव. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 19. आणि पुढील समीकरण असेल ते 12 चेंडू आणि 12 धावांचे. 12 चेंडू आणि 12 धावा. कुठेतरी सामना हा समतोल स्थितीत पाहायला मिळतोय. चांगलासा फटका पाहायला मिळतो. झेलची संधी आणि होईल तो झेलबाद. लागेल तो तिसरा झटका कोतलवाडी बाळा संघाला. केतनच्या रूपात कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो. लागेल तो कोतवाड बाळा संघाला.
हम्म. बघूया पुढील फलंदाज असेल तर जयेंद्र कांबडी याने चांगल्याशी गोलंदाजी केली. चांगला असा खेळाडू जो की अनेक वेळा या मैदानावर प्रॅक्टिस करताना दिसतो तो जयेंद्र कांबडी हा अष्टपैलू खेळाडू. बघू आपल्या संघासाठी ऑफ साईडला कुठेतरी बॅटची एज लागते. स्लिपच्या दिशेने चेंडू गरगरत जातोय आणि कुठेतरी आउट प्ले स्लो असल्यामुळे मिळतील त्या 2 धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो. 21 धावा. पुढील समीकरण असेल ते 10 चेंडू आणि 10 धावा. चांगलासा फटका. गॅप सिलेक्शन मात्र मिळेल ती एकच धाव. धावफलक कासवाच्या गतीने कुठेतरी सरकतोय. 22 धावा. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल ते कोथवाडी बया संघाला. हॅलो हॅलो. पुढील चेंडू वेगळा असा मार कुठेतरी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी 8 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. कुठेतरी चांगलासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो आकाश हा गोलंदाज आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो किसन. पुढील चेंडू सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळते. सलगचा दुसरा चेंडू निर्धार जातो. पुढील समीकरण असेल ते 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू आणि 9 धावा. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना कुठेतरी 2 चेंडू निर्णायक ठरले. चांगलाशी गोलंदाजी केली ती आकाशा गोलंदाजाने. बघूया तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज कोतलवाडी बया संघाला. वारकऱ्यांचा चेंडू आणि मिळते अवंतरची धाव. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. कृपया लक्ष असू द्या. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पंच 2 मिनिटं थांबा. इकडे अँगल मध्ये दिसतोय का बघू. सेटल झाल्यामुळे बॉल असेल. हा बॉल. बॅटमॅन कुठेतरी 5व्या 6व्या स्टंपवर सेटल झाला होता त्यामुळे निर्धाव चेंडू असेल. कोणत्याही संघाचं नुकसान नाही होणार नाही याची दक्षता पूर्णपणे कमिटी घेत आहे. सुंदर असा निर्णय पाहायला मिळाला आणि पुढील आव्हान असेल ते 6 चेंडू आणि 9 धावांचं. 6 चेंडू आणि 9 धावा. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना कुठेतरी किसन या फलंदाजांनी 3 चेंडू निर्धाव खेळले आणि पुढील समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 9 धावा. आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो कोतवाडी बळ संघाचा अष्टपैलू खेळाडू जयेंद्र.
हा चांगलासा फटका पाहायला मिळाला मात्र कुठेतरी जय सुद्धा सुटतो कुठेतरी मिस अंडरस्टँडिंग होते दोन धावा होऊ शकल्या असत्या कुठेतरी जयेंद्र फलंदाज चुकीचं वर्तन करतोय आणि सुंदर असा झेल पाहायला मिळाला असता मात्र उमेश हा क्षेत्ररक्षण कुठेतरी गचास क्षेत्ररक्षण करतो मिळते जयेंद्र फलंदाजाला जीवदान पुढील समीकरण शिरतो 5 चेंडू आणि 8 धावा सुंदर असा फटका झेलची संधी आणि झेल बाद कुठेतरी समीकरण कठीण होत चालले ते कोतलवाड या संघाला आणि बघूया पुढील फलंदाज क्षेत्र युवराज कांबडी बघूया पुढील फलंदाज पुढील समीकरण असेल ते 4 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण असेल ते आणि स्ट्राईकला फलंदाज असेल ते युवराज कांबडी आणि त्यांचे बंधू असतील ते नॉन स्ट्राईकला जयेंद्र कांबडी बघूया दोन बंधू मध्ये बघूया आपल्या कोतलवाडी संघाला विजय मिळवून देतात का कुठेतरी 9 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना चांगलासा खेळ पाहायला मिळतो तो स्टेशन ठाकूरवाड्या संघाला चांगलासा कमबॅक करून देतात ते गोलंदाज मार्कर गोलंदाज तो हर्ष आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो युवराज आणि कुठेतरी एज लागते रनआउटची संधी मात्र मिळेल ती 1 धाव आणि पुढील समीकरण असेल ते पुढील समीकरण असेल ते 3 चेंडू आणि 7 धावा बघू आपल्या संघासाठी जयेंद्र कांबडी हा फलंदाज कुठेतरी एका मोठ्या फटक्याची गरज असेल 3 चेंडू आणि 7 धावा आणि हर्ष हा गोलंदाज चांगला साकार शॉट मारण्याचा प्रयत्न मात्र मिळते अवांतरची धाव घड्याळ रिप्ले मध्ये वाढली सगळीकडे कृपया तुमचाच निर्णय अंतिम असेल रिव्ह्यू फक्त बिमल साठी असेल लक्ष असू द्या 3 चेंडू आणि 6 धावांची गरज 3 चेंडू आणि 6 धावा बघूया जयेंद्र कांबडी की हर्ष हा गोलंदाज कोणता खेळाडू वरचा ठरतोय पुढील चेंडू पुढील मान्यता सुंदर असा फटका आणि कुठेतरी चांगला असा फटका पाहायला मिळाला होता मात्र उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली चांगला असा प्रयत्न केला जयेंद्र फलंदाजाने मात्र कुठेतरी चांगला असा झेल पाहायला मिळाला 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल 2 चेंडू आणि 6 धावा सुंदर असा फटका पाहायला मिळाला होतो मात्र कुठेतरी उंची असताना लांबी कमी पाहायला मिळाली मात्र पुढील समीकरण असो ते दोन्ही संघासाठी
2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. पुढील सामना होईल तो सावरोली विरुद्ध ताडवाडी. सावरोली या संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघूया 2 चेंडू आणि 6 धावा. एका स्ट्रोकची गरज. बघूया निर्णायक चेंडू. हर्ष हा गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करतोय. बघूया दूरवरचा सारांना पाहायला मिळतोय तो या गोलंदाजाचा. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू चांगला प्रयत्न आणि षटकार. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. आणि असा कुठेतरी चुरचुऱ्या सामन्यामध्ये कोतवाडी बसंग विजय संपादन करतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. सुंदर असा रोमांचक सामना पाहायला मिळाला. हार्ड लक स्टेशन ठाकूरवाडी आणि गुड लक कोतवाडी बसंग. सुंदर असा फटका पाहायला मिळाला काऊ करण्याच्या दिशेने. चांगला असा फटका पाहायला मिळाला. विजयी षटकार पाहायला मिळाला. कुठेतरी दबाव निर्माण करण्यात आला होता तो कोतवाडी बाया संघावर. मात्र रुपेशच्या फलंदाजाने चांगला असा फटका पाहायला मिळाला आणि विजय संपादन केला.